मुंबई के आरे पुलिस स्टेशन के अंतर्गत एक चौंकाने वाली घटना सामने आई है। आरे इलाके में हिंदू नाबालिग 15 वर्षीय आदिवासी लड़की के साथ यौन उत्पीड़न करने का मामला सामने आया है। आरे पुलिस ने पीड़िता व परिजनों की शिकायत पर आरोपी के खिलाफ पॉस्को रेप की धारा के तहत मामला दर्ज किया है। मामला दर्ज होते ही पुलिस ने आरोपी मोहम्मद अली इम्तियाज शेख को गिरफ्तार कर लिया है। पीड़िता की मां ने आरोपी के परिजनों और आरोपी युवक पर धमकी देने का आरोप लगाया है। पीड़िता ने बताया कि आरोपी युवक और उसके परिजन महिला को धमकी दे रहे हैं। उन्होंने बच्ची को उन्हें सौंप देने को कहा है। पीड़िता बच्ची की मां ने शासन और प्रशासन से लव जिहाद के खिलाफ कठोर कानून बनाने की मांग की है। आइए नजर डालते हैं सुप्रीम समाचार की इस खास रिपोर्ट पर। मी आरे कॉलनीमधली एक आदिवासी महिला आहे। माझी मुलगी 15 वर्षाची आहे। तिच्याबरोबर एका मोहम्मद अली शेख या नावाच्या मुलांनी लॉजिंग या इकडे नेऊन आणि असं हे केलंय, शारीरिक संबंध केले तर आणि तिला प्रेमामध्ये फसवून आणि लग्न वगैरे करणार असं म्हणलेला हे करून आणि त्याच्यानंतरला आम्हाला कळालं असं की मुलीच्यावर असं झालंय म्हणून आम्ही घेऊन आल्याबद्दल आणि नंतरला आम्ही तिला घेऊन जात असताना हे करत होते तर त्यांनी आम्हाला रिक्षा वगैरे अडवून आणि आम्हाला धमकी दिली की तिला कुठं न्यायचं नाही वगैरे, तिला आमच्या ताब्यात द्या म्हणून, तुम्ही घेऊन जायचं नाही आणि जाऊ देत नव्हते आम्हाला ते लोक। तिकडने भांडणं वगैरे करायला लागले त्यांची आई आणि तो मुलगा, आजी त्यांची। त्याची आईने काय बोललं? त्याची आईने बोललं की किधर लेके जा रहे हो लड़की को किधर लेके नहीं जाना, हमारे पास लाके छोड़ दो करून। ओके, एवढे दमदाटी दिली? हो। हे सगळं तुम्ही पोलिसांना सांगितलं का? हो, सांगितलं। पोलिसांना सांगितलं आम्ही आणि त्याच्यानंतरला पण म्हणजे हे केलं। मग त्यांना आम्ही सरकारकडे मला विनंती एवढीच आहे की त्याला कडक शिक्षा मिळाली पाहिजे आणि लव जिहाद विरुद्ध कडक कायदा आणा।